नमस्कार. चला तर आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे बघूया. तर हे मी लाल भोपळा घेतला 1 पाव किलो, छान किसणीने किसून घेतला. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, 1 चमचा तूप घातला, त्यामध्ये तो किस घातला, छान परतून घेतला. त्यानंतर थोडं झाकण ठेवलं, मी 1 वाफ येऊ दिली, म्हणजे थोडा मऊ झाला किस. त्यानंतर मी 1 वाटी गूळ घातलेला आहे, छान मिक्स करून घेतलं. 5-6 मिनिट छान घट्ट होऊ द्यायचं. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याला. त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं, जेवढं बसेल तेवढं, थोडंसं तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा बडीशेप पावडर घातला, छान घट्ट गोळा बनवून घेतला. आता आपण छोट्या छोट्या गोल गोल पुऱ्या करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ करू शकता. तर आपण हे सगळे गोळे बनवून घेतलेले आहे. गॅसवरती मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही अशा वाटीच्या साहाय्याने सुद्धा गोल करू शकता किंवा साधं पुरीसारखं लाटलं तरी सुद्धा छान होते. छान तेल गरम झालं, दोन्ही साईडनं आपल्याला हे व्यवस्थित हे घारगे तळून घ्यायचे. अतिशय चवीला छान आणि गरम गरम घारगे तयार आहे. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.